बंधू आणि भगिनींनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. 12 जानेवारी 1598 हा दिवस का महत्त्वाचा आहे, किंवा 12 जानेवारी हा दिवस एवढा महत्त्वाचा भारतीय इतिहासामध्ये का महत्त्वाचा आहे, किंवा नावलौकिक करण्यासारखा दिवस का आहे. तर या दिवसाचे महत्त्व महाराष्ट्राच्या नाही तर जागतिक लेवलच्या कॅलेंडर यादीमध्ये या दिवसाचे महत्त्व आणि हा दिवस सुवर्ण अक्षरामध्ये इतिहासामध्ये लिहिण्यात यावा असा हा दिवस आहे. या दिवसाचे महत्त्व म्हणजेच स्वराज्याचे, हिंदवी स्वराज्याचे मूळ ज्या ठिकाणाहून उत्पन्न झाले, किंवा ज्या ठिकाणाहून त्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना उदयाला आली, त्या संकल्पनेची मुहूर्तमेढ ज्या व्यक्तीने, ज्या व्यक्तिमहत्त्वाने रुजवली, त्या व्यक्तिमहत्त्वाचं नाव म्हणजेच राष्ट्रमाता जिजाबाई. हिंदवी स्वराज्याचे रोपटे ज्यांनी रुजवले, त्या राष्ट्रमाता जिजाबाई यांचा तो जन्मदिवस. 12 जानेवारी म्हटलं की महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. विशेषतः विदर्भामध्ये जो बुलढाणा, सिंदखेड राजा या भागामध्ये या दिवसाचे महत्त्व फार मोठे आहे. एखादा उत्सव ज्याप्रमाणे असावी, यात्रा ज्याप्रमाणे असावी, एखादा सण, दिवाळीसारखा सण ज्याप्रमाणे उत्साहामध्ये साजरा केला जातो, तशा प्रकारचा सण महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा या ठिकाणी हा दिवस साजरा केला जातो. तसेच विदर्भाच्या बऱ्याचशा भागामध्ये चिखली, बुलढाणा, त्यानंतर राजा देऊळगाव वगैरे या भागामध्ये या दिवसाचे अलौकिक असं महत्त्व आहे. आणि हा दिवस शक्यतो जागतिक लेवलपर्यंत पोहोचावा या दृष्टीनं मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. ज्या संकल्पनेची मुळं या मातेने रुजवली, त्यांच्या वडिलाचे नाव लखोजी जाधव आणि आईचे नाव गिरिजामाई जाधव असे आहे. आणि याच सिंदखेड राजा या ठिकाणी एक दैवी शक्ती म्हणायला हरकत नाही, एक ज्याला आपण मातेचं, ईश्वराचं एक स्वरूप जिजामातेच्या स्वरूपाने त्या काळामध्ये पृथ्वी तलावर अवतरलं म्हणायला हरकत नाही. त्या काळामध्ये देशामध्ये, महाराष्ट्रात तर आहेत, पण देशामध्ये आक्रमणकारी मुघल यांच्या सत्ता होत्या. दिल्लीच्या ठिकाणी मुघल सत्ता होती, निजाम अहमदनगरला होते, त्याचनंतर आदिलशाही, कुतुबशाही, हैदराबादचा निजाम त्याच काळामध्ये अस्तित्वात आला. अशा प्रकारच्या अनेक शाह्या त्या काळामध्ये होऊन गेल्या. आणि अशी प्रतिकूल परिस्थिती असताना या स्वराज्याचं स्वप्न या मातेने महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभा केलं. त्यांचं लग्न हिंदवी स्वराज्याचे जनक, आता यांनी जर रुजवलं म्हटलं तर हिंदवी स्वराज्याचे जनक म्हणून शहाजी महाराज यांना
आपण गौरविण्यात हरकत नाही. त्यांनाही आपण त्या काळाचे एक प्रकारचे छत्रपती म्हणूनच संबोधायला हरकत नाही. कारण त्यांचाही त्या काळातला राजेशाही थाट इतिहासकारांनी ज्याप्रमाणे वर्णन केलेलं आहे, तो अलौकिक अशा प्रकारचा सर्व गुण संपन्न असे शहाजी महाराज होते. त्यांच्या दरबारामध्ये अनेक कवी वगैरे, संस्कृत पंडित, त्याच्यानंतर अनेक भाषा असलेले, पारशी असो, उर्दू असो, त्याच्यानंतर हिंदी असो, ज्या काही भाषा त्या काळामध्ये वापरल्या जायच्या, त्या भाषेचे ज्ञान असलेले 51 विविध प्रकारचे असे जाणकार त्यांच्या दरबारामध्ये होते. त्यांचा दरबार कधी काळी अहमदनगरच्या परिसरामध्ये होता, कधी काळी आदिलशाहीच्या बेंगलुरू कर्नाटकमध्ये, या ठिकाणी त्यांचे 2 ठिकाणी वास्तव होते. जोपर्यंत अहमदनगरच्या निजामशहाचा पराभव होत नाही, तोपर्यंत त्यांनी अहमदनगरच्या निजामशहाचे रक्षण केले. त्यावेळेस त्यांच्याकडे जवळपास 1000 सैना असायची. आणि ज्यावेळेस अहमदनगरच्या निजामावर मुघलांनी हल्ला केला, त्यावेळेस उघड्या मैदानावर भातवाडी या गावाजवळ, अहमदनगर जिल्ह्यातल्या भातवाडी या गावाजवळ उघड्या मैदानावर छत्रपती शहाजी महाराजांनी सामना केला. आणि त्या सामन्यामध्ये त्यांनी फार मोठा पराक्रम गाजवला. परंतु उघड्या मैदानावर एवढ्या मोठ्या सैन्यासमोर छत्रपती शहाजी महाराज यांचा निभाव लागला नाही आणि निजामशाही त्या ठिकाणी काय झाली, नष्ट होत गेली. पण त्या काळामध्ये जहांगीरशाह यांनी, औरंगजेबाचे वडील यांनी ज्यावेळेस हल्ला केला होता, त्यावेळेस त्या जहांगीरशाहाने एकच शब्द उच्चारला की महाराष्ट्रामध्ये असा एक मराठा आहे की जो एखाद्या पर्वतासमोर जर उभा राहिला तर त्या पर्वताला सुद्धा काय होतात, पाय फुटतात. असं मी सांगत नाही, इतिहासकारांनी लिहिलेल्या बखरीच्या आधारे मी तुम्हाला सांगतोय. मी माझ्या मनाचं या ठिकाणी काहीच सांगत नाही. परंतु या गोष्टी त्या काळामध्ये लिहून ठेवल्या गेलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणावरून यांना ज्यावेळेस निजाम हरला अहमदनगरचा, त्यावेळेस तह झाला. त्या तहामध्ये निजामशहाच्या आणि मुघलाच्या तहामध्ये असं ठरवण्यात आलं की शहाजी महाराज यांना आदिलशहाच्या दरबारी, म्हणजे त्या काळामध्ये हद्दपार करण्याची पद्धत होती. म्हणजे आज आपण ज्याला तडीपार म्हणतो, तशा प्रकारचा प्रकार त्या काळामध्ये करण्यात आला. आणि छत्रपती शहाजी महाराज यांना नगर जिल्ह्यातून हद्दपार करून आदिलशहाकडे नोकरी करण्यास भाग पडले. आणि त्या संधीचा योगायोगाने असा फायदा झाला की आदिलशहाने छत्रपती शहाजी महाराज यांना पुण्याची आणि बंगळूरच्या 2 जहागिरी दिल्या. आणि या जहागिरीच्या बळावर छत्रपती शहाजी महाराज आणि माता जिजाबाई यांनी जे स्वराज्याचे रोपटे किंवा जे स्वप्न बघितले होते, ते या ठिकाणी त्यांना पूर्ण करण्याची संधी मिळाली. आणि पुणे शहरामध्ये ज्यावेळेस जिजामाता आल्या, त्यावेळेस त्या ठिकाणची बल्लाळदेव नावाचा जो आदिलशहाचा सरदार होता, त्यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं की पुणे शहर नेस्तनाबूत केलं होतं. त्या ठिकाणी
घोड्याचा गाढवाचा नांगर फिरवलेला होता आणि त्या गाढवाच्या नांगरामुळे ते ठिकाण अपवित्र झालं असं सर्वांची मानसिकता होती. परंतु जिजामाता यांनी त्या ठिकाणी सोन्याच्या नांगराने पुणे शहराची नांगरणी करून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अभय दिले आणि त्या ठिकाणी पुण्याची जहागिरी अस्तित्वात आली आणि शिवनेरी किल्ल्यावर जिजामाता यांना ठेवण्यात आले. आणि याच ठिकाणी जिजामातेचा काय झाला की राज्यकारभार सुरू झाला आणि त्यांनी हजारो अशा गरीब शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी अभय दिले. रयतेची सेवा करायला त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली आणि त्या ठिकाणी अनेक शेतकरी आपली उपजीविका करू लागले आणि याच मावळ प्रांताला, याच पुणे शहरातील लोकांना जिजामातेनी आपल्या जवळ जवळ केलं. म्हणजेच त्यांना काय केलं आहे, सर्वांना आपुलकीनं मायाने आपल्या जवळ केलं आणि त्यामुळे प्रत्येकाला जिजामातेबद्दल आदर वाटू लागला, त्यांच्याबद्दल आस्था वाटू लागली आणि प्रत्येक वेळेस जिजामाता राज्यकारभार त्या ठिकाणी करायच्या, न्यायनिवाडा करायच्या, आलेल्या शेतकऱ्याच्या ज्या काही समस्या वगैरे असतील, गावकऱ्याच्या समस्या असतील, शिवनेरी किल्ल्याच्या परिसरातील लोकांच्या त्यांनी हळूहळू पार पाडायला सुरुवात केली आणि तशाच काळामध्ये त्यांनी लाल महाल नावाचा एक महल पुणे शहरामध्ये उभारला. या पुणे शहरामध्ये लाल महालाच्या परिसरामध्ये अनेक व्यवहार वगैरे होऊ लागले, व्यापार होऊ लागला. पुणे शहर त्या काळामध्ये एक व्यापारपेठ बनून गेलं. कसबा परिसरामध्ये त्या काळामध्ये त्या ठिकाणी असलेल्या गणपतीची त्यांनी स्थापना वगैरे केली आणि लोकाला धार्मिक संकल्पना लोकांच्या मनामध्ये निर्माण केली. आणि त्याच काळामध्ये 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी जिजामातेच्या पोटी एक दिव्यरत्न अस्तित्वात आलं. त्या दिव्यरत्नाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज असे आहे आणि यांना त्या काळातील अनेक संतांनी, लोकांनी जाणता राजा, चक्रवर्ती सम्राट वगैरे असे वेगवेगळी नावं दिली. आणि बंधू आणि भगिनींनो, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पूर्वीच्या काळामध्ये धकाधकीचे दिवाण असताना, शत्रूशी सामना करत असताना शहाजीराजे बेंगळुरूला कर्नाटकाच्या परिसरामध्ये गेले आणि इकडे जिजामाता काही निवडक सैन्यासह त्या ठिकाणी राहिल्या. त्याच्यामध्ये काही दादोजी कोंडदेव वगैरे असतील, त्याच्यानंतर बाजी पासलकर असतील, अनेक असे शूरवीर त्या काळातले त्यांचे जुने काही सहकारी असतील, कोणाचे, शहाजीराजांचे, त्यांच्या साह्याने यांनी त्या ठिकाणी जहागिरी चालवली आणि याच जहागिरीच्या स्वरूपामध्ये जिजामातांनी स्वराज्याची रोपटे कधी लावले? 19 फेब्रुवारी 1630 या साली त्यांनी ते रोपटं त्या ठिकाणी रुजवायला सुरुवात केली आणि हळूहळू त्या रोपट्यांनी आज एवढं मोठं स्वरूप घेतलं होतं. इतिहासामध्ये तुम्हा सर्वांना माहीतच आहे. इतिहास माझ्यापेक्षा तुम्ही जास्त अनुभवी असाल, त्यात वाद नाही, शंका नाही. पण मला एका गोष्टीची खंत वाटते, ती अशी की 1980च्या काळामध्ये तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी एक योजना आणवली. ती योजना होती कुटुंब नियोजन पद्धती आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की बऱ्याचशा स्त्रियांचे, पुरुषांची नसबंदी वगैरे केली आणि त्यामुळे
आजचा काळ पाहता आज हिंदू समाज, हिंदू संस्कृती ही 400 ते 500 वर्ष मागे गेलेली आहे. माझा म्हणण्याचा उद्देश तुम्ही समजून घ्या आणि त्या काळापासून हळूहळू हिंदू समाजाची जी संख्या आहे ती कमी होत गेली आणि त्यातली त्यात 1990च्या काळामध्ये अशी एक लोकांच्या डोक्यामध्ये भन्नाट कल्पना सुरू झाली की ज्या समजा नववधू असेल, जिच्या नववधूच्या पोटामध्ये मुलीचा गर्भ असेल, तो गर्भ काढून टाकणे म्हणजे भ्रूण हत्या करणे, अशा प्रकारची त्या ठिकाणी प्रत्येकाची मानसिकता होऊन गेली. वंशाला दिवा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे असे करून हजारो लाखो 1990 ते 2020 पर्यंत अनेक भ्रूणहत्या झाल्या. या 30-35 वर्षाच्या काळामध्ये अनेक प्रकारे अशा भ्रूणहत्या झाल्या. काही ठिकाणी गर्भ खराब आहे, काही ठिकाणी आम्हाला मुलगी नको, काही ठिकाणी त्या मुलीला कावीळ झाला वगैरे असं करून भ्रूणहत्या करण्यात आल्या. आणि बंधू आणि भगिनींनो, पूर्वीच्या काळात जशी जिजामाता अस्तित्वात आली किंवा सीता अस्तित्वात आली किंवा गीता अस्तित्वात आली, अहिल्या अस्तित्वात आली, त्याप्रमाणे हजारो या लाखो भ्रूणहत्येमध्ये आणखी एखादी जिजाबाई अस्तित्वात आली असती, आणखी एखादी बाई अहिल्याबाई अस्तित्वात आली असती, आणखी एखादी ताराबाई अस्तित्वात आली असती, आणखी एखादी राणी लक्ष्मीबाई अस्तित्वात आली असती. अशा अनेक स्त्रिया पराक्रमी अस्तित्वात आल्या असत्या किंवा त्या येणाऱ्या मुलीच्या उदरी एखादा छत्रपती अस्तित्वात आला असता, जेणेकरून त्याने भविष्यामध्ये हिंदवी स्वराज्याचे पुनर्रचना केली असती. ज्याला आपण काय म्हणू की जीर्णोद्धार केला असता हिंदवी स्वराज्याचा. परंतु आपलं दुर्भाग्य असं बंधू आणि भगिनींनो, आज आपण या काळामध्ये 400 ते 500 वर्ष मागे गेलो आहोत. विचार करा, जेणेकरून आणि त्यातली त्यात विभक्त कुटुंब पद्धती आल्यामुळे आणि 80च्या काळामध्ये बऱ्याचशा घोषणा अशा झाल्या, 2 मुले देवा घरची फुले, त्यानंतर लहान कुटुंब सुखी कुटुंब, त्याच्यानंतर 2 बच्चे सबसे अच्छे, आणि त्याच्यामध्ये आता एक नवीनच सुरू झालं आहे, एक ही बच्चा सबसे अच्छा. म्हणजे अशा नवनवीन संशोधन सुरू झालेलं आहे. काय की हिंदू समाजामध्ये पूर्वीच्या काळामध्ये ज्याप्रमाणे 5-5, 6-6 मुलं लेकरं व्हायची, त्या काळामध्ये कुठल्याही आईवडिलाला वृद्धाश्रमामध्ये पाठवण्यात आलं नव्हतं किंवा कुठल्याही राज्याने, कुठल्याही देशातल्या राज्याने, जिल्ह्याने वृद्धाश्रम काढले नव्हते. पण गेल्या 90च्या शतकानंतर देशामध्ये हजारो वृद्धाश्रम फक्त आणि फक्त हिंदू लोकांसाठी उघडण्यात आल्याचे आपल्या निदर्शनास दिसते आहे. तुम्ही बघा, किती हिंदू लोकांचे पालक, आई वडील वृद्धाश्रमामध्ये आहेत. त्याची कारणं काय? ती विभक्त कुटुंब पद्धती, एकच बच्चा सबसे अच्छा, अशा प्रकारच्या म्हणींनी काय झालं की आपला मेंदू ब्रेन वॉश केला आहे. त्याच्यामध्ये त्या नवनवीन सिरियल टी व्हीवर येतात आणि ते बघून माणसाची मानसिकता तर बिघडते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांची मानसिकता त्या ठिकाणी बिघडलेली आहे की विभक्त कुटुंब पद्धतीनं राहायचं आहे. आणि विशेषतः नोकरदारी पद्धतीमध्ये हा प्रकार जास्त जाणवतो.
जे नोकरीला आहेत ते लगेच आपलं बिऱ्हाड विंचेच्या पाठीवर असं करून ते बाजूला होऊन जातात. त्या पद्धतीची ही आपली सामाजिक रचना आजच्या परिस्थितीमध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे काय होतंय की भविष्यामध्ये कधी जिजाबाई अस्तित्वात येईल, अहिल्यादेवी अस्तित्वात येईल, कधी ताराबाई अस्तित्वात येईल, कधी राणी लक्ष्मीबाई अस्तित्वात येईल, अशा वीरांगना कधी अस्तित्वात येतील किंवा अशा माता कधी जन्माला येतील आणि त्यांच्या पोटी असे वीर महाराणा प्रताप असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, असे शूरवीर कधी अस्तित्वात येतील, कधी राणा सांगा जन्माला येईल, कधी सुभाषचंद्र बोस जन्माला येईल. आजही सुभाषचंद्र बोसचं नाव ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये जर काढलं तर ब्रिटन हालायला लागतं. म्हणजे त्या माणसामध्ये काहीतरी पॉवर असेल. विचार करा. कधी चंद्रशेखर आझाद सारखा दिलदार माणूस, ज्याच्या मृत्यूनंतर पूर्णच्या पूर्ण 12 गोळ्या खाल्ल्यानंतर, शरीराची चाळणी झाल्यानंतर, जमिनीवर पडल्यानंतर जवळपास 100 इंग्रज सैनिक त्या चंद्रशेखर आझादला धरण्यास, त्याच्या शरीरास हात लावण्यास तयार नव्हते. म्हणजे विचार करा काय पॉवर असेल त्या चंद्रशेखर आझादची. अशा महान क्रांतिकारकाला माझा सॅल्यूट आहे. मी मुजरा करतो अशा माता भगिनींसाठी. मला अभिमान आहे अशा माता भगिनींचा, अशा क्रांतिकारी वीरांचा. आणि हा व्हिडिओ याच ठिकाणी मी संपवत आहे. आणि हा व्हिडिओ प्रत्येक माता भगिनींनी अवश्य बघायला पाहिजे, जेणेकरून तुम्हालाही तुमचं अस्तित्व कळायला पाहिजे. तुमच्या शरीरामध्ये दुर्गा माता, चंडी माता, काली माता ह्या अस्तित्वात यायलाच पाहिजे. तुम्हाला त्या जिजाबाई मातेची, राष्ट्रमातेची, त्या अहिल्यादेवीची, त्या राणी लक्ष्मीबाईची मी शपथ देतो की तुम्ही भविष्यात कधीही भ्रूणहत्या करू नका, गर्भपात करू नका. जेणेकरून भविष्यात तुमच्याही उदरी एखादी जिजामाता येऊ शकते, एखादी अहिल्यादेवी येऊ शकते, एखादी राणी लक्ष्मीबाई येऊ शकते, एखादी जे कोणी असेल. तुम्ही विचार करा आणि निर्णय घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, धन्यवाद.